चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ एक बेसिक स्लोगन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सगळ्यात बेस्ट कोणतं मेडिसिन असेल तर प्युअर वॉटर आहे. ठीक आहे. आणि प्युअर वॉटर जे असतं हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि याच्याबद्दलच आपण डिस्कशन करणार आहे. आणि टाइमिंग आपण तुम्हाला पाण्याबद्दल काय बदल होत आहेत, WHO हेल्दी पाण्याला काय डेफिनेशन लावत आहे, आपण काय पितोय, काय प्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आणि लाईव्ह डेमो सुद्धा बघणार. तर याच्यामध्ये जेव्हा मी आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइडला नेतो आहे, तर आपण मानवी शरीराची रचना काय 30 ट्रिलियन पेक्षा जास्त पेशींनी बनलेली आहे. म्हणजे आपल्या ज्या पेशी असतात या पेशींपासून आपल्या टिश्यू तयार होतात. आणि टिश्यू तयार होतात, टिश्यूपासून एक अवयव तयार होतो. आणि सगळे अवयव जोडून एक मानवी शरीर तयार होतं. म्हणजे आपल्या ज्या पेशी आहेत त्यांना आपल्याला मुळात निरोगी ठेवायचं. आणि पेशींचं लाईफ आणि डेथ सायकल आहे. नवीन पेशी तयार होतात, जुन्या मरतात, परत नवीन तयार होतात. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या पेशींना मुळामध्ये आपल्याला नीट ठेवायचंय. मी साध्या भाषेत जर मानवी शरीर समजावायला सांगितलं तर आपल्याकडे बघा कॉटन असतो, कापूस, कापसापासून आपण धागा बनवतो आणि धाग्यापासून कापड बनतं. तर चांगल्या क्वालिटीचं कापड डिपेंड कशावर करतं, चांगल्या क्वालिटीचा कापूस. कापूस खराब तर कापड सुद्धा खराब. तसं आपल्या पेशी आहे. पेशी जेवढ्या चांगल्या तेवढं आपलं शरीर चांगलं असणार. आता हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, चांगल्या पेशी बनवण्यासाठी आपण काय करतो डेली लाईफ मध्ये, तर सगळ्यात पहिले आपण करतो की अन्न आपण घ्यायला सुरुवात केली. आता बेस्ट क्वालिटी फूड प्रत्येक गृहिणी त्यांच्या नॉलेजनुसार चांगलंच अन्न बनवत आहे. कोविड पासून खास जास्त लक्ष घातलं गेलं कोणतं अन्न खायचं कोणतं नाही खायचं. पुरुष वर्ग मे बी वर्क फ्रॉम होम मुळे घरात राहिलं, त्यांनी सुद्धा नॉलेज बरंच गेन केलं आहे. आपण जर कोणत्या प्रकारचा व्यायाम करत असेल, एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन, स्विमिंग, जिम, ज्या कोणत्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी ही आपल्याला नेसेसरी आहे. आपल्याला फ्रेश एअर ऑक्सिजन गरजेचं आहे, आपल्याला सनलाईट व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतोय, फूड, एक्सरसाइज, एअर, सनलाईट वगैरे, आउटिंग वगैरे, तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण घेतो तर बॉडीमध्ये त्या इन झाल्यावर त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे वॉटरकडे. वॉटर म्हटलं म्हणजे काय, आपल्या ब्लड 90% बॉडीमध्ये ब्लड आहे. आणि ते काय पूर्ण वॉटर आहे, तांबड्या पेशी तिच्यातलं सोडलं तर. आज आपण पाणी डिस्कस करणार आहे कारण की अन्नाबद्दल मॅक्झिमम लोकांनी खूप नॉलेज घेतलेलं आहे. पण आता आपण जर सायंटिफिकली बघितलं तर सायंटिफिकली आपलं शरीर जे आहे 70% पाणी आहे आणि 30% फूडचा वाटा आहे. मग लक्षात घ्या की आतापर्यंत ज्याचा वाटा 30% आपल्या बॉडीमध्ये आहे त्याच्यावर आपण एवढं लक्ष घालतोय, आणि हे जे 70% आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे त्याच्याकडे आपण कळत न कळत दुर्लक्ष करतो आहे. जसं इथं बघितलं तर 95% डोळ्यांमध्ये पाणी, ब्रेनला 83%, हार्ट 75% पाण्याने बनलंय. रक्त आपलं जवळपास 94% वॉटरने बनलेलं आहे. तर या 70%कडे आज आपण डिस्कशन करणार आणि त्याचं महत्व बघणार आहे. आता हे तर सायन्स झालं. अध्यात्मामध्ये गेलं तर आपलं शरीर काय आहे, पंचमहाभूत, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायचं म्हटलं तर या 5 तत्वांपैकी आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे 70%, आणि बाकीचे 4 तत्व आहेत 30%. मग इथं सुद्धा तेच आहे की या 4 तत्वांपेक्षा हे जलतत्व आपल्या शरीरात 70% आपल्याला त्याच्याकडे थोडंसं डिस्कशन करून लक्ष घालायचंय. आता इथं आपण बघूया. इथं मी इमेज दाखवलाय 1, 2, 3 आणि काही. आता हे जे मी सांगतोय की आपलं मानवी सिव्हिलायझेशन जेव्हा सुरू झालं तर आपण आधी नदी काठी राहायचो. आपण वाहत्या झऱ्याचं पाणी प्यायचो, आपण मडक्यात पाणी भरून आणायचं. त्यावेळेला फॅक्टरीज नव्हत्या, पोल्युशन नव्हतं. वॉटर पोल्युशन म्हणतो आपण, पाण्यात भेसळ नव्हती, केमिकल्स वगैरे नव्हते. त्यामुळे आपल्याला आधी जे पाणी भेटायचं ते बेस्ट क्वालिटीज भेटायचं. पण नंतर जशी मानवी सिव्हिलायझेशन वाढायला लागलं तर आपण गावांमध्ये शिफ्ट झालो. 2 नंबरची इमेज. आता गावांमध्ये शिफ्ट झाल्यामुळे आपल्याला ओव्हर हे टँक आले, इथं दिसतंय आपल्याला मंदिराच्या मागे. आता या टँक मध्ये पाणी साठवण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि साठलेलं पाणी खराब होतं म्हणून त्याच्यामध्ये क्लोरीन आणि इतर घटक ऍड करायला सुरू झालं. जसं आणखी सिव्हिलायझेशन वाढलं, प्रगती होत गेली मानवाची, मग आपण छोटे शहर आणि मेट्रो शहरांमध्ये शिफ्ट झालो. आता 3 नंबरच्या इमेज मध्ये जे दाखवलं हा मोठा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. म्हणजे आपलं नदीतलं किंवा जलाशयाचं पाणी इथं पंप केलं जातं. इथं या पाण्यामध्ये टॅलम, नंतर तुमचं जे म्हणतो आपण तुरटीचे स्लॅब मोठे मोठे, हे सगळे टाकून ते पाणी ढवळलं जातं. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 दिवस एक आपल्या रूम, मोठ्या मोठ्या रूम एवढ्या टाक्यात, तिथं ते पाण्यामधला गाळ सेटल होऊ देतात. आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये क्लोरीन वगैरे जेवढं काही गव्हर्नमेंटने अलाउड केलंय तेवढं त्यात इंजेक्ट होतं. पण आता हे जे पाणी क्लीन केलेलं आहे, क्लोरीन मिक्स पाणी, हे जेव्हा येतं तर वरती कोपऱ्यात पाईपलाईन दिसत आहेत, ज्या वर्षानुवर्ष बदललेल्या नाहीयेत. त्या लिकेज आहेत, कुठे गटरचं पाणी पास होत आहे ते तिच्यामध्ये इन होतं. मग त्यामुळे काय झालं की क्लिअर केलेलं पाणी सुद्धा आपल्याकडे येताना काय होतंय की ते खराब व्हायला लागलं.
सगळ्यात खाली कोपऱ्यात जे आपण दाखवलंय तो आहे तुमचा पाईप. ट्रान्सपोर्टेशन, पाणी जो ट्रान्सपोर्ट करतो तो पाईप. याच्यामध्ये हा गाळ, नंतर त्याच्यामधलं लोखंड, गंज, हेवी मेटल्स, केमिकल्स, सगळं काही या पाईपामध्ये आणि वर्षानुवर्ष बदललं जातं. त्यामुळे होतं काय, एक कन्सेप्ट होता, डर्टी वॉटर वर्सेस क्लीन वॉटर. जे पाणी दिसायला डोळ्याने घाण असतं ते पाणी आपण पित नाही, आणि जे दिसायला साफ आहे ते आपण प्यायला हवं, असं जनरली सगळ्या लोकांना परिचित आहे. पण या लोकांचं जेव्हा हे जे क्लीन ग्लास आहे याच्यामध्ये या पाण्याची जेव्हा लॅब टेस्ट झाली, तेव्हा तिच्यात समजलं की अरे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आर्सेनिक, क्लोरीन, पेस्टिसाइड, हेवी मेटल्स या सगळ्या गोष्टी आहे, आणि या आपल्या शरीराला चांगल्या नाही. म्हणून हा रूलच नाही आता की जे पाणी साफ दिसतं ते चांगलंच असलं पाहिजे. आता हे जे साफ पाण्यामध्ये जे हे केमिकल्स आहे, हे काढण्यासाठी मार्केटमध्ये साधारण 15 वर्षापूर्वी एक डिव्हाइस आलं, रिव्हर्स ऑस्मोसिस. आता रिव्हर्स ऑस्मोसिस हे पाण्याला काय करतं, की पाण्याला फिल्टर करतं डेफिनेटली. पण WHO ने इथं बाजूला दिलेलं आहे की चेताया आरो का पाणी बन सकता है मौत का कारण. कारण की WHO काय सांगता आहे की आरो तुम्ही वापरायला नको. कारण आरो पाणी जेव्हा तुमचं फिल्टर करतं, तर जसं जेवणात विटॅमिन्स मिनरल्स असतात तसे पाण्यामध्ये सुद्धा मिनरल्स आहेत, आपण TDS मीटरने मोजतो. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम वगैरे हे जे मिनरल्स आहे, तर या फिल्टरेशन प्रोसेसमध्ये आरो काय करतं, जवळपास 80 to 90% हे मिनरल्स काढून टाकतं, आणि आपल्याला डिमिनरलाइज वॉटर भेटतं. आणि हे डिमिनरलाइज वॉटर जे आहे ते आपल्या बॉडीमधून काय करतं, जे मिनरल्स त्याला भेटतात ते सुद्धा काढून देतं. म्हणून 10-15 वर्षापासून जे काही लोक आरोचं पाणी वापरतायत, त्यांच्या घरामध्ये गरजेपेक्षा जास्त थकवा, हे वेगवेगळ्या हेडेकचे प्रकार, ऍसिडिटीचे प्रकार, या अशा बऱ्याच गोष्टी त्यांना दिसायला लागल्या आहेत. आणि असे काही लेख पण आलेले आहेत. आरोग्य पाणी में नष्ट हो जाते कॅल्शियम, मॅग्नेशियम, डॉक्टरांनी लिहिलेलं आहे. बिस्लरी, ॲक्वाफिना आपण ज्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतो, तर त्या आपल्याला फार खतरनाक आहेत. खतरनाक म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक, ते जे प्लास्टिक मध्ये पॅकेजिंग होतं ते मायक्रोप्लास्टिक त्या बाटल्यांमध्ये असतं, जे आपल्याला डोळ्याला व्हिजिबल नाहीये. पण 30 दिवसाला जर एखादा व्यक्ती थ्रू आउट बिस्लेरी ॲक्वाफिनाचं पाणी जर पिणार, तर त्याच्या बॉडीमध्ये एक डेबिट कार्ड एवढं प्लॅस्टिक कळत न कळत बॉडीमध्ये चाललं जातं. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला याच्यामध्ये झूम, सॉरी, तर फार मोठा आहे. हा, तर याच्यामध्ये आपल्याला काय की या बिस्लरीच्या बॉटल सुद्धा आपल्याला फार कमी वापरायच्या आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला आणखी बघा की इथं आपल्याला कन्सेप्ट एकच आहे की डेड वॉटर वर्सेस लाईव्ह वॉटर. आता डेड वॉटर म्हणजे जे आपण जमा केलेलं पाणी प्रोसेस करतो ते आपल्याला प्यायचं नाहीये, आपल्याला लाईव्ह फ्लोईंग वॉटर प्यायचं आहे. कमी करतो त्यांचं नोट. तर आपल्याला लाईव्ह फ्लोईंग वॉटर प्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक तर तिथं जाऊन राहावं लागेल, ती पाणी आपल्याकडे यायची तर व्यवस्था नाहीये. मग याच्यासाठी सोल्युशन जे आहे त्याचा फायदा काय आहे की जगामध्ये 5 मिरेकल वॉटर सोर्स आहेत, इथं मी दाखवले आहेत. एक आहे पहिलं इमेजमध्ये गंगोत्री, गोमुखचं पाणी. दुसरं आहे POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हुंजा व्हॅली आहे तिथलं पाणी झऱ्याचं. त्याच्यानंतर मुस्लिम लोक जेव्हा आहे मक्का मदिनाला जातात, तर तिथं जमजमचे पाणी आहे, ती विहीर आहे तिथली, त्याचं पाणी. त्याच्यानंतर आहे तुमचं ट्लॅकोट मध्ये, म्हणजे ट्लॅकोट मेक्सिको मध्ये एक झरा आहे तिथं, आणि फ्रान्समध्ये लॉर्ड म्हणून एक झरा आहे तिथं. तर हे जगातले 5 मिरॅकल वॉटर सोर्स आहे, जादुई वॉटर सोर्स असे म्हटले जातात. की इथं जी लोक राहतात ती आज सुद्धा 100 वर्ष आहे अभाव जगतात, त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत. किंवा आपल्यासारखी शहरात राहणारी व्यक्ती जर या एरियात जाऊन 5-6 महिने राहिले आणि पाणी पिलं, तर आपल्याला इव्हन कॅन्सर सारखे आजार सुद्धा कव्हर होतात या पाण्याने, एवढी या पाण्याला पॉवर आहे. कारण हे मिरॅकल वॉटर सोर्स एवढ्यासाठी म्हटले जातात की हे मानव निर्मित नाही, हे नॅचरली लाखो वर्षापासून वाहत आहेत, त्यांचा सोर्स माहिती नाही, आणि त्यामुळे यांना जादुई पाणी म्हटलं जातं आणि आपल्याला आजार बरं करणारं पाणी म्हणतात. आता या प्रकारचं पाणी जर तुम्ही रोज पिलं, तर तुम्हाला उत्तम क्वालिटीचं पाणी भेटलं. मग आता हे पाणी आपण रोज पिऊ तर शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आज आपण जे डिस्कस करतो आहे की एनर्जिक कंपनी, आणि एनर्जिक कंपनीने एक वॉटर आयनायझर बनवलं. आता हे का बनवलं याच्यावर थोडंसं लक्ष देऊया. एक मिनिट. ओके. तर हे वॉटर आयनायझर जेव्हा यांनी बनवलं, तर 1950ला यांनी या मिरॅकल वॉटर सोर्सेसवर, म्हणजे गंगोत्रीचं पाणी, जमजमचं पाणी, याच्यावर त्यांनी रिसर्च सुरू केला. कारण की जॅपनीज लोकांचं काय झालं, 1950 मध्ये जो अणुबॉम्ब पडला होता हिरोशिमा नागासाकीला,
तर त्या अणुबॉम्बमुळे एवढ्या जेनेटिक डिसऑर्डर झाल्या की जे जॅपनीज लोक साधारण 100-125 वर्ष जगायचे त्यांचं लाईफ स्पॅन 50 ते 70 मध्ये येऊन गेलं. त्यांना कॅन्सर व्हायला लागले, डिफॉर्मिटीज व्हायला लागल्या. या सगळ्या गोष्टी त्यांना व्हायला लागल्या. त्यामुळे काय झालं की त्यांनी पाण्यावर रिसर्च सुरू केला. आता त्यांनी जेव्हा गंगोत्री वगैरे सगळं पाणी चेक केलं तर 25 वर्ष रिसर्च केलं त्यांनी. 1950 ते 1974, 24 वर्ष. आणि 24 वर्षाच्या रिसर्च नंतर त्यांनी हे आयनायझर युनिट बनवलं. आता हे जे आयनायझर युनिट दिसतंय स्क्रीनच्या लेफ्ट साईडला, हे कोणत्याही प्रकारचं आरओ वॉटर फिल्टर नाही आहे. हे पाण्याला तुमचं फिल्टर करण्याचं काम करत नाही. हे आयोनायझर आहे. आपण स्कूलमध्ये गेलो सगळ्यांनी बघितलं अॅनोड कॅथोड, हे बाजूच्या इमेज मध्ये दिसतंय ना, प्लस मायनस. अॅनोड कॅथोड काय असतं की पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह आयन जातात, निगेटिव्ह कडे पॉझिटिव्ह आयन जातात. तर हे मशीन पाण्याचा जो H2O मॉलिक्युल आहे त्याला फक्त स्प्लिट करतं दोन तुकड्यांमध्ये. जे निगेटिव्ह आयन आहे पिण्यासाठी आपल्याला हेल्दी, आपल्याला पांढऱ्या पाईपात येतात. आणि पॉझिटिव्ह जे आहे ते कोणकोणते पाणी निघतात जे आपल्यासाठी खराब आहे बॉडीला, ते वेगळं करून टाकतात. त्यामुळे हे जे डिव्हाइस आहे आजच्या टायमाला जर मानायला गेलं तर आरओ वगैरे टेक्नॉलॉजी जिथं थांबते त्याच्यानंतर याची टेक्नॉलॉजी सुरू होते. आता हे जे डिव्हाइस आहे 1974 ला इन्व्हेंट झालं ना, तर हे इन्व्हेंट झालं ऍज अ मेडिकल ग्रेड डिव्हाइस. म्हणजे घरगुती लोकांसाठी इन्व्हेंट झालं नाही, फक्त हॉस्पिटलमध्ये लावण्यासाठी इन्व्हेंट झालं. कारण या पाण्याने लोकांचे आजार बरे होत होते. मग 20 वर्ष, 74 ते 94, 20 वर्ष जागतिक पातळीवर मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये हे डिव्हाइस वापरलं गेलं. पेशंटला हे पाणी पाजलं गेलं, त्याच्यावर रिझल्ट घेतले गेले. बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी याच्यावर रिसर्च केला आणि त्यांना असं निदर्शनास आलं की अन्न वगैरे आता बरंच बिघडत चाललंय, गावराणीच्या जागी आता बरंच हायब्रिड होत चाललंय. पण पाण्याची क्वालिटी सुद्धा खूप बिघडत चालली आणि पाणी हे मेन आहे की पाणी बदललं की माणूस आजारी पडतो. मग त्यांनी रेकमेंड केलं की हे घरामध्ये आजार नाही यायला पाहिजे म्हणून सुद्धा हे डिव्हाइस घरात लोकांचं हेल्दी ड्रिंकिंग वॉटरचं डिव्हाइस असलं पाहिजे, म्हणून हे 1994 पासून जपानवरून 172 देशांमध्ये हे दिलं जातं. आता यांनी हे जे डिव्हाइस इन्व्हेंट केलं तर त्यांनी या डिव्हाइस मधून जे पाणी येतं त्याला या 4 प्रॉपर्टी असतात. म्हणजे त्यांनी जेव्हा गोमुखचं पाणी चेक केलं किंवा जमजमचं पाणी चेक केलं किंवा लॉर्ड्सचं पाणी चेक केलं तर त्या पाण्यामध्ये यांना हे 4 घटक सापडले: ऍक्टिव्ह मॉलिक्युलर हायड्रोजन, अबंडन्स ऑफ अँटीऑक्सिडंट, अल्कलाइज पीएच आणि मायक्रो क्लस्टर. आता या 4 प्रॉपर्टी ज्या पाण्यामध्ये असतील ते पाणी जगातलं सर्वोत्तम पाणी पिण्यास लायक आहे. आता आपण काय करणार आहे की या प्रॉपर्टी टेस्ट करणार होत थोडक्यामध्ये. मी काही व्हिडिओ इथं रेकॉर्ड केलेले आहे. आता याच्यामध्ये जर पहिला प्रॉपर्टी म्हटलं ऍक्टिव्ह मॉलिक्युलर हायड्रोजन, तर आपण सगळ्यात बेसिक माहिती घेऊया की पिरियडिक टेबल आपण पाहिलेलं आहे. पिरियडिक टेबलवर सगळ्यात पहिला घटक आहे हायड्रोजन आणि त्याची मॉलिक्युल साईज आहे 1. आणि आपलं पाण्याची काय फॉर्म्युला आहे H2O, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. तर आपल्या पाण्यामध्ये 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल असतात आणि 1 ऑक्सिजनचा मॉलिक्युल असतो. आता जगातला एवढा पतला मॉलिक्युल आहे की इथं लिहिलंय व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी ची मॉलिक्युल साईज 176 आहे आणि हायड्रोजनची फक्त 1. तर एवढा स्मॉलेस्ट मॉलिक्युल हा जगातला वन ऑफ द रिचेस्ट अँटीऑक्सिडंट आहे. इथं ग्लासात जर बघितलं ते जे पांढरं पांढरं दिसतंय हे तुमचे ऍक्टिव्ह हायड्रोजन बबल आहे. हे तुम्हाला एक तर गोमुखच्या पाण्याजवळच भेटतील किंवा मशीन सुरू केलं तर लाईव्ह तुम्हाला ग्लासात भेटतील. त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आता इथं जर बघितलं तर हा जो तुमचा आहे हा त्याच्यामध्ये पाण्यात आलेला हायड्रोजन आहे. पण आता बघा हळूहळू कसा गायब होणार. की जरा पानी है, अब ये चेंज होएगा ऑटोमेटिक। देख वो देख चेंज हो गया, कलर चेंज हो गया। कोई जादू नहीं है भैया, कोई जादू नहीं है। तर केदारनाथ धामच्या नळामध्ये पाणी येतंय तर नॅचरल हिमालयन सोर्सेस ठिकाणी हे तुम्हाला नॅचरली भेटणार. पण आपण इथं नेहमी जाऊन राहू शकत नाही. पण हेच हायड्रोजन आपल्या मशीन मधून निघतो तोही बघूया. This is active molecular hydrogen coming out fresh out of my Kangen water machine. You cannot purchase this in bottles or somewhere else. You have to produce it fresh with your Kangen water machine. Active molecular hydrogen. The most powerful antioxidant you can find on earth. ओके. तर हा जो
हायड्रोजन असतो हा जगातला सगळ्यात पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. एक 150 ml चा हायड्रोजन रिच ग्लास जर केंगेनचा आपण रोज सकाळी किंवा दिवसातनं 2दा पिला तर त्याच्यामध्ये 516 ऍपल किंवा तुमचे 38 कॅरेट याच्यापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट आहे. आणि इकडे जे मी 1 to 10 नंबर दिलेले आहे, आपल्या शरीराला जे काही आजार लागण्याचे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत, इव्हन त्याला सुद्धा हे फाईट करण्याची पॉवर याच्यामध्ये आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह मॉलिक्युलर हायड्रोजन रिच पाणी जे ते तुम्हाला याच्यातनं भेटणार. पुढचं जे आहे याच्यामध्ये तुमचं दुसरी प्रॉपर्टी अबंडन्स ऑफ अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट आपण साध्या भाषेत समजूया, ऑक्सिडेशन. जेव्हा आपण म्हणतो की या पृथ्वी तलावर जी कोणती गोष्ट आहे तिला हवा लागते, तर हवा लागल्याने ती गोष्ट काय होते, खराब होते, सडते, नष्ट होते. जसं एक्झाम्पल आहे की इथं तुम्हाला साखळी दिसते, तिला जर कलर नाही केला तर हवा लागून लागून काय झालं, त्याने गंज पकडला आहे. तसंच इथं दिसतायत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या पेशी. नॉर्मल पेशी आपल्याला रोज प्युअर ऑक्सिजन भेटत नाही, फळभाज्यांमधनं बरेच काही केमिकल जातात, इम्प्युरिटीज जातात, त्यामुळे आपल्या सेल्सवर अटॅक होतो. फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, त्याच्यामुळे आपल्या पेशी सुद्धा खराब होतात. म्हणजे त्या काय झाल्या, ऑक्सिडाईज झाल्या, त्या आजारी झाल्या. तसंच आपण जे अन्न बनवतो, तर सकाळी जर मी अन्न बनवलं, आपलं अन्न शिजवलं आणि ते जर संध्याकाळी फ्रीजमध्ये नाही ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी आपण त्या अन्नाला खात नाही. कारण ते अन्न शिळं झालं. शिळं झालं म्हणजे काय, ते ऑक्सिडाईज झालं. मग शिळं अन्न आपल्याला कसं समजलं, एक तर त्या अन्नाचा कलर बदलतो, त्याची चव बदलते, त्याला वास वेगळा येतो. हे तर आपल्याला डोळ्याने दिसतं किंवा समजतं चवीने. पण पाण्याला आपल्याला बघून सांगता येत नाही की कोणतं पाणी शिळं आहे, कारण की पाण्याचा सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट राहतो हवेबरोबर, ऑक्सिजन बरोबर. तर आपण आता हे जे अँटीऑक्सिडंट आहे, तर डॉक्टरांनी पण सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही सिट्रस फ्रूट खा, नंतर ग्रीन टी घ्या. बरंच अँटीऑक्सिडंट रेकमेंड करतात जेणेकरून आपल्या पेशींचा हा जो अटॅक आहे हा कमी झाला पाहिजे. मग याच्यासाठी आता आपल्याला एक ओआरपी टेस्ट बघायची. ओआरपी टेस्ट जर इथं मी तुम्हाला दाखवला चार्ट, तर ओआरपी चार्ट काय करतो, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. 0 म्हणजे न्यूट्रल आहे. जर ते पॉझिटिव्ह आलं म्हणजे ट्रान्सपरंट कलर राहिला त्या पाण्याचा लिक्विड टाकल्यावर, तर ते पाणी शिळं आहे, ऑक्सिडाईज आहे, ते आपल्याला आजारी करणार, आपल्याला लवकर एजिंग कडे नेणार किंवा वृद्धत्वाकडे नेणार. तसंच हे पाणी जर निगेटिव्ह असेल तर याचा कलर फिका गुलाबी तर डार्क गुलाबी येतो. म्हणजे जेवढं जास्त डार्क गुलाबी कलर तेवढं ते अँटीऑक्सिडंट आहे. जसं याच्यामध्ये -100 पॉवरला ग्रीन टी आहे, व्हिटॅमिन सी आहे, 200 मायनस पॉवरला तुमचे लिफी व्हेजिटेबल्स आहे, केंगेन वॉटर -400 अबव पॉवरला असतं. आपण त्याचा डेमो बघूया याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल की आपण जे घरात पाणी पितो, जे आपल्याला डोळ्याने, वासाने, चवीने समजत नाही शिळ आहे की चांगलं आहे, ते तुम्हाला या टेस्ट मधनं पुढच्या समजेल. आता आपण ती टेस्ट एक बघूया. ट्रांसपेरेंट कलर का है। आपके सामने 3 खाली ग्लासेस है। पहले में हम एक कोला लेते हैं, कोई भी एक सॉफ्ट ड्रिंक जो ट्रांसपेरेंट कलर का है। ट्रांसपेरेंट इसीलिए क्योंकि उसका कलर का डिफरेंस हमें दिखाई दे सके। दूसरे में हम एक बॉटल का पानी लेते हैं या फिल्टर का पानी या आरओ या कोई भी पानी जो आप नॉर्मली पीते हैं अभी तक। और तीसरे में कैंगन वाटर लेते हैं। मैं कोशिश करता हूं कि तीनों की क्वांटिटी मैं सेम रख सकूं। अब जब तीनों में हमने इन 3 चीजों को डाल दिया है तो मेरे पास एक ओआरपी टेस्टर है, एक लिक्विड ड्रॉप। जैसे ही मैं उसे डालूंगा तो जो प्लस ओआरपी वाली चीज होती है वो ट्रांसपेरेंट ही रहती है, लेकिन जो माइनस ओआरपी वाली चीज है वो पिंकिश पर्पलिश कलर में कन्वर्ट हो जाती है। अब मैं तीनों को स्टर करके दिखाता हूं। कोल्ड ड्रिंक जो +400 ओआरपी में रहता है वो ट्रांसपेरेंट ही रहा। नॉर्मल पानी जो +200 ओआरपी में है वो भी नॉर्मल रहा है। और जो कैंगन वाटर है -400 में, वो आप देखिए पिंकिश पर्पलिश में कन्वर्ट हो गया। अभी तक आप जो पानी पी रहे थे उसमें भी जब आप कैंगन वाटर पीना शुरू कर देंगे तो आपके बॉडी को माइनस ओआरपी में लेकर जाना शुरू कर देगा। एक और बहुत ही ज्यादा साइंटिफिक एक्सपेरिमेंट देखते हैं। मेरे पास यहां पर है बीटाडिन गार्गल, जिसके अंदर आयोडीन होता है। आयोडीन कोई भी चीज को ऑक्सीडाइज करने में हेल्प करता है, घाव को हील करने में वो आपको हेल्प करता है। तो मैं कोशिश करता हूं कि 5 ml का बीटाडिन गार्गल मैं तीनों चीजों में डाल सकूं जो ऑक्सीडेशन के लिए काम आता है।
अब ये जो तीनों के अंदर मैंने ये बीटाडिन गार्गल को डाला हुआ है जो आयोडीन युक्त है, उसमें हम सबसे पहले नॉर्मल पानी डालते हैं। जैसे टैप का, फिल्टर का या कोई भी आरओ का पानी आप डालेंगे तो वो उसे न्यूट्रलाइज नहीं कर पाएगा, उसका कलर वो पकड़े रखेगा, क्योंकि ये प्लस ओआरपी वाला पानी है और आयोडीन तो ऑलरेडी प्लस में था ही था। अब दूसरे में मैं विटामिन सी की एक टैबलेट डालता हूं जो लिमसी है, और कोई भी विटामिन सी -100 में रहता है, और उसे जब हम डालते हैं जो एंटीऑक्सीडेंट युक्त है, तो आप देखेंगे कि उससे मिक्स करने पर थोड़ी देर के अंदर वो उस आयोडीन के कलर को चेंज करके ट्रांसपेरेंट कर देगी, जस्ट बिकॉज क्योंकि वो -ORP में है। और आप देखिए ट्रांसपेरेंट करने के बाद भी नीचे वो गोली रह गई है जो केमिकल रेसिड्यू है, लेकिन यहां पर -400 में जो कैंगन वाटर है उसे जब हम डालना शुरू करेंगे तो सिर्फ आप देखिए पानी पीने से एंटीऑक्सीडेंट जब ऐड हो रहे हैं तो ऑक्सीडेशन प्रोसेस खत्म हो गया और वो पानी ट्रांसपेरेंट हो गया, ऑक्सीडेशन चले गया। आपके सामने 3 खाली ग्लासेस है। तर इन शॉर्ट इथं आपण काय बघितलं की पाणी सगळे ट्रान्सपरंटच होते, ते आरोचं पाणी असू द्या, केंगेनचं पाणी असू द्या, सॉफ्ट ड्रिंक घेतलंय स्प्राईट कारण की त्याला कलर नसतो, पण जेव्हा आपण ओआरपी लिक्विड टाकलं तर ज्याने डार्क पिंक कलर घेतला ते पाणी अँटीऑक्सिडंट आहे, कारण की केंगेन मशीनने काय केलं, आयोनायझेशन प्रोसेसमध्ये पाण्यातले जे ऑक्सिडाइज विषारी पदार्थ होते ते त्यांनी वेगळे करून टाकले, म्हणून आपल्याला पाणी जे आहे ते अँटीऑक्सिडंट रिच भेटलं। आता याच्यामध्ये एक मिनिट परत स्क्रीनला जातो, रोहित स्क्रीन फुल विजिबल आहे? येस। ओके, तर आता हे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर रॉबर्ट जी राईट, डॉक्टर रॉबर्ट जी राईट यांनी एक पुस्तक लिहिलंय, किलिंग कॅन्सर नॉट पीपल, म्हणजे त्यांनी क्लिअरली सांगताय की कॅन्सर झाला तर त्या कॅन्सरला मारा, लोकांना मारू नका। पण आज आपण काय स्थिती बघतो, 100 लोकांना कॅन्सर होतो, त्यातले 5 ते 60% लोक वाचतात, बाकीचे पूर्ण त्यांना त्यांचं डायरेक्ट वरचं तिकीट भेटतं, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की कॅन्सरसाठी योग्य डाएट, योग्य पाणी गरजेचं आहे। आणि त्यांचं हे जे पुस्तक आहे त्यांनी 6 नंबरचं एक चॅप्टर लिहिलंय, रिस्ट्रक्चर्ड आयोनाइज वॉटर, जे केंगेन मशीनचं आहे, आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या चॅप्टरमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की बेस्ट क्वालिटीची गाडी जर म्हटली श्रीमंत व्यक्तीने घ्यायची तर रोल्स रॉयस आहे, तसं आयोनायझर जे बेस्ट क्वालिटीचं म्हटलं पूर्ण जगामध्ये तर एनर्जिक कंपनीचं HD50, त्यांनी मॉडेल्स हे मेन्शन केलं आहे। जगातल्या टॉपच्या श्रीमंत केसेस ज्या आहेत की कॅन्सर झालेले लोक त्यांच्याकडे ट्रीटमेंटला जातात अमेरिकेला, तर त्यांच्याकडे जी ट्रीटमेंट दिली जाते तिच्यामध्ये तुमचं न्यूट्रिशन, व्हिटॅमिन डी, तुमचं आयोडीन असू द्या, कर्क्युमिन असू द्या, फायटोन्यूट्रिएंट असू द्या, या सगळ्या गोष्टी खाऊ घालण्याच्या अलीकडे त्यांचं सगळ्यात पहिलं रेकमेंडेशन आहे आयोनाइज अल्कलाइन वॉटर, कारण की तुमच्या शरीरामध्ये अँटी कॅन्सर म्हणून काम जर कोणतं करतं तर आयोनाइज अल्कलाइन वॉटर करतं, आणि त्याच्यासाठी हे पहिलं रेकमेंडेशन आहे त्यांच्या पुस्तकामध्ये। त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी यांना सापडली, एनर्जिक मशीन जे बनवलं त्यांनी आयोनायझर, तर तिसरी प्रॉपर्टी त्यांना सापडली आहे अल्कलाइज पीएच ची। आता हा जो चार्ट आहे ना, हा आपण एकदा आधी बघितलाय स्कूलमध्ये, आपण लिटमस पेपरच्या टेस्ट केलेल्या आहे। आता अल्कलाइज पीएच थोडक्यात समजून घ्या काय आहे। या चार्ट मध्ये जो सेंटरला ग्रीन कलर दिसतो आहे, हा ग्रीन कलर म्हणजे न्यूट्रल आहे, 7 नंबर। याच्यापासून हा जर नंबर वाढला 8, 9, 10 म्हणजे तुमचा निळा, डार्क निळा, पर्पल होत गेला तर तो आहे अल्कलाइन, दॅट इज गुड फॉर हेल्थ। आणि हा जर नंबर खाली गेला 6, 5, 4, 3 म्हणजे पोपटी, पिवळा, ऑरेंज, लाल, तर हा ऍसिडिक, दॅट इज बॅड फॉर हेल्थ, आपल्याला आजारी पाडणार। पण आता आपण ठरवलं नाही, या न्यूट्रलच्या खाली जो नंबर लिहिलाय मी 7.36 ते 7.40, तर आपल्या ब्लडचा जो पीएच असतो हा 7.36 ते 7.40 म्हणजे टुवर्ड्स अल्कलाइन साईडला असतो, आणि आपल्याला जर हेल्दी बॉडी ठेवायचं असेल तर आपल्या ब्लडचा पीएच हा न्यूट्रल टू अल्कलाइन मेंटेन झाला पाहिजे। बाय बर्थ आपल्याला न्यूट्रल टू अल्कलाइन भेटला होता, पण आता आपण जी टेस्ट करतो आहे, या पुढच्या टेस्टमध्ये जो तुम्ही व्हिडिओ बघणार तिच्यात आता हे तुम्हाला समजेल की तुम्ही रोज जे जेवण करताय, भले आपण रोज मसालेदार खात नाही, तिखट खात नाही, फार प्रमाणात वापरतो, पण तेल, तिखट, मीठ या गोष्टी आल्या म्हणजे त्याचं नेचर आहे ऍसिडिक। आपण ते अन्न कोणत्या पाण्याने शिजवतो की आपण पाणी जे पितो रोजचं ते कोणतं पाणी पितो हे तुम्हाला चार्ट वरनं पुढच्या याच्यामध्ये समजेल। आपण तो व्हिडिओ बघूया एकदा। मैं कोला डाल रहा हूं। एक और बार पीएच टेस्ट करने के लिए 3 ग्लासेस है। पहले ग्लास में मैं कोला डाल रहा हूं जो कोई भी ट्रांसपेरेंट सॉफ्ट ड्रिंक हो सकता है। दूसरे में मैं एक बॉटल का पानी
या फिर टैप वाटर या फिर आरओ फिल्टर का पानी ले सकता हूं जो नॉर्मली आप पीते हैं। और तीसरे में मैं कैंगन वाटर डालने वाला हूं। मैं कोशिश करूंगा तीनों का क्वांटिटी सेम रह सके। आपने स्कूल में कभी लिटमस पेपर टेस्ट किया होगा, एग्जैक्टली वैसे ही मेरे पास उसका एक लिक्विड वर्जन अवेलेबल है जो पीएच के लिए एक ड्रॉप है। वो जैसे ही मैं पहले वाले ग्लास में डालूंगा तो आपको पता चलेगा कि सॉफ्ट ड्रिंक का रेडिश कलर आ रहा है क्योंकि वो एसिडिक है। नॉर्मल पानी का, मिनरल वाटर का भी एसिडिक कलर आ रहा है और कैंगन वाटर का अल्कलाइन कलर आ रहा है। उसे स्टर करने के बाद पता चलेगा कि सॉफ्ट ड्रिंक जो है वो 3 का पीएच लेवल एसिडिक नजर आ रहा है, जो नॉर्मल पानी है वो 5 का पीएच लेवल नजर आ रहा है। यानी कि खाना भी हम एसिडिक खा रहे थे और पानी भी एसिडिक पी रहे थे। और कैंगन वाटर जो है वो 9 से 10 पीएच का हमें नजर आ रहा है। आप नॉर्मली जो पानी पीते हैं, जैसे ही आप उसमें भी रूटीन में कैंगन वाटर शुरू कर देंगे तो आपके बॉडी को अल्कलाइन बनाना शुरू कर देगा। एक और बार पीएच आता याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला डिस्कस करायची आहे. खूप लोक हा डेमो बघतात आणि नंतर आम्हाला प्रश्न विचारतात, सर आमच्याकडे अल्कलाइन आरो फिट केलेला आहे आणि अल्कलाइन आरो जेव्हा आम्ही लावलंय तर आमच्या पाण्याचा कलर लिक्वस पेपरने किंवा लिक्विडने असाच निळा आहे. एक लक्षात घ्या, मी ज्या टर्म वापरले आहे अल्कलाइज आणि अल्कलाइन दोन वेगळे शब्द आहे. गुगलला जर सर्च केले तर अल्कलाइन पाणी जे असतं अल्कलाइन आरोचं, आपल्या आरो मध्ये एक फिल्टर लावलेलं असतं. तिच्यामध्ये चुना, सोडियम बायकार्बोनेट असे काही अल्कलाइन पेबल्स त्यांनी जमा केलेले असतात आणि त्या अल्कलाइन पेबल्स किंवा केमिकल्स मधून जेव्हा पाणी पास होतं तर त्यामुळे तिच्यामध्ये केमिकल मिक्स होतं आणि ते केमिकल मिक्स झाल्याने तुमचं पाणी अल्कलाइन होतं. म्हणजे अल्कलाइन वॉटर हा शब्द जेव्हा येतो तेव्हा अल्कलाइन पाणी जे भेटतं ते केमिकल ऍड केल्यावर भेटतं. याला साध्या भाषेत असं समजा की एक ग्लास पाण्यामध्ये मी आरोचं पाणी घेतलं आणि तिच्यामध्ये एक गव्हाचा दाणा चुना जर टाकला आणि त्याच्यात जर लिक्विड टाकलं ते पण निळं येणार. पण त्या चुन्यामुळे तुमचं पाणी अल्कलाइन झालंय आणि लॉंग रन मध्ये आपण एवढे केमिकल चुना रोजच्या रोज नाही खाऊ शकत. म्हणून अल्कलाइन वॉटर नॉट गुड फॉर हेल्थ. अगेन्स्ट इथं जे तुम्ही पाणी बघताय हे अल्कलाइज वॉटर आहे. अल्कलाइज वॉटरचा अर्थ काय आहे की केंगेन मशीन जेव्हा पाण्याला आयोनाइज करतं, पाण्याला स्प्लिट करतं, तर आपल्या पाण्यामधले ऍसिड वेगळे केल्यामुळे आपल्या पाण्यामध्ये जे ओरिजिनल अल्कलिनिटी आहे ती तुम्हाला या ग्लासात दिसते पर्पल कलर मध्ये. म्हणजे याच्यात कोणतेही केमिकल ऍड न करता हे पाण्यातली अल्कलिनिटी तुम्हाला भेटली, कारण की पाण्यातले ऍसिड या केंगेन मशीनने सेपरेट करून घेतलेले आहे. त्यामुळे हे पाणी, आणि त्यांनी जे इथं दाखवलंय पुढे की जेव्हा केंगेन पाणी या ग्लासातही गेलं आरोच्या पाण्यात, जे पिवळं पाणी होतं ते काय झालं आहे, ते पण तुमचं बघा निळं पर्पल व्हायला लागलं. तर या केंगेन वॉटरला एवढी पॉवर आहे की जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ तर आपल्याला केंगेनचं पाणी तर भेटणार नाही. आपण कोणाच्या घरी आरोचं पाणी पिणार, बाहेर जाऊन बिस्लेरी वगैरे पॅकेज बॉटल घेणार, पण घरी आल्यावर जर आपण परत केंगेनचं पाणी आपल्या बॉडीत गेलं तर इव्हन ते पण जे ऍसिडिक पाणी होतं त्याला सुद्धा आपल्या बॉडीला ते काय करून टाकतं, अल्कलाइन नेचरला मेंटेन करायला सुरू करतं. आपके बॉडी को अल्कलाइन आता डॉक्टर ओटो हेनरिच वॉर्बर्ग आहे, यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं 1931 मध्ये. त्यांनी 1923 ला रिसर्च सुरू केला, 31 ला त्यांनी नोबेल पारितोषिक घेतलं. त्यांनी काय प्रूव्ह केलं की आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचा ट्यूमर, कॅन्सर किंवा इन्फ्लमेशन जे विषाणू वाढतात खराब, तर त्याचे दोनच कारण आहे. पहिलं आहे निळ्या अक्षरात लिहिलेलं ऍसिडोसिस आणि दुसरं आहे हायपोक्सिया. हायपोक्सिया म्हणजे आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमी असणं, आणि कमी ऑक्सिजनमुळे काय होतं हे आपण आपल्या घरात किंवा इतरांच्या घरामध्ये कोविडच्या टायमात खूप पाहिले की बाबा यांना ऑक्सिजन भेटत नाहीये तर त्यांची हालत काय झाली. तर ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे, पण ऍसिडोसिस हे सुद्धा एक कारण आहे. त्यांनी हे प्रूव्ह केलं की कॅन्सरस टिश्यूज आर ऍसिडिक, हेल्दी टिश्यूज आर अल्कलाइन. या स्टेटमेंटनुसार आपल्याला साधं साधं लगेच समजतं की आपल्या शरीरात जर पित्त किंवा ऍसिडचं प्रमाण वाढलं तर कॅन्सर किंवा आजार झपाट्याने वाढतात, आणि जर आपलं शरीर अल्कलाइन राहिलं तर आपल्या शरीरामध्ये टिश्यूज जे आहेत त्या हेल्दी तयार होतात. त्यामुळे पूर्व नाही की कोणत्याही प्रकारचा आजार, मग तो कॅन्सर का नसो, तुमच्या बॉडीमध्ये अल्कलाइन एन्व्हायरमेंट असेल तर त्यात जिवंत राहू शकत नाही. आता ऍसिडोसिस सायकल समजून घ्या, कारण की हायपोक्सिया तुम्हाला सिंपल माहिती आहे, ऑक्सिजन कमी झालं की आपल्या बॉडीला त्रास होतो. आता हे जे लेफ्ट साईडला दिसतंय ऍसिडोसिस सायकल, तुम्ही रोज, आता हा जो डेमो पाहिला पाण्याचा, तर तुम्ही रोज काय करताय, जे काही जेवताय तिखट मीठ वगैरे ते आहे तुमचं मसालेदार म्हणजे ऍसिडिक. ज्या पाण्याने तुम्ही कुकिंग करताय ते पाणी पण आहे ऍसिडिक. आता जेव्हा तुम्ही ऍसिडिक पाणी, ऍसिडिक जेवण घेतात तर तुमच्या बॉडीत आपोआप अल्कलाइन काय होणार नाही. मग तुमच्या बॉडीमध्ये काय होतं की जेव्हा जेव्हा तुमच्या रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं
तेव्हा तुमचं रक्त हाडांमधलं कॅल्शियम चोरतं आणि त्या रक्ताला न्यूट्रल करून टाकतं. आणि ही प्रोसेस रोज होते. ही तुम्हाला विचारून परमिशन घेऊन तुमची बॉडी करत नाही. तुमच्या बॉडीमध्ये रक्ताला ऍसिड सेन्स झालं की ते हा बोन्स मधला कॅल्शियम चोरेल आणि त्याला न्यूट्रल करेल. आता हे रोजच्या रोज होत असल्यामुळे काय होतंय की रोजच्या रोज तुमचं कॅल्शियम चोरी होतं आणि रक्त न्यूट्रल होतं. याच्यामुळे कॅल्शियम चोरीमुळे आपले हाडं वीक होत आहेत, ब्रिटल होत आहेत, पोरस होत आहेत. आणि हे हाडं वीक झाल्यामुळे सगळ्यात पहिले तुमची पुअर हेल्थ, तुमची रोगप्रतिकार शक्ती बिघडते, क्रोनिक इलनेसेस वाढताय, कॅन्सर होतोय, तुम्हाला ऑस्टिओपेरोसिस होतोय, आर्थरायटिसचे प्रॉब्लेम होत आहेत. आणि परत आपण तेच जेवण तेच पाणी. आता हे सायकल जे तुमचं नेव्हर एंडिंग असल्यामुळे तुमचं ऍसिडोसिस सायकल एवढं आहे की रोजच्या रोज जो कॅल्शियम खाल्ला जातो तो ऍब्झॉर्ब व्हायच्या पहिले तो रक्त चोरी करून घेतं बोन्स मधनं. म्हणजे ऍसिडोसिस सायकल जर ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला नॅचरली आयोनाइज अल्कलाईन पाणी पिलं पाहिजे, केमिकल अल्कलाईन पाणी नाही पिलं पाहिजे. आता इथं जी ही स्लाइड मी परत ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्यांच्या थ्रू मी तुम्हाला व्हॉट्सअपला पोहोचवतो. ऍसिड आपल्या बॉडीमध्ये जर वाढलं आणि दीर्घकाळ राहायला लागलं तर हे मी साधारण 18 इथं आपल्या शरीराला होणारे आजार छोटे टू मोठे, मग ऍसिडिटी असे सगळे आजार मी इथं मेन्शन केलेले आहे. तर आयुर्वेद सुद्धा सांगतं की आपल्या शरीरामध्ये आजाराची 3च मूळ कारण आहे. तुमचं पित्त, कफ आणि वात. मग पित्त दोष मध्ये एवढे सगळे आजार होतात. हे कंट्रोल मध्ये नाही आले की तुमचा कफ दोष निर्माण होतो आणि हे दोन्ही पण कंट्रोल नाही तर वात दोष पण निर्माण होतो आणि सगळे आजार आयुर्वेदानुसार या 3 दोषांचेच आहेत. याच्यानंतर याच्यानंतर आहे तुमचं डॉक्टर हिरोमी शिन्या. हे मी आता सायंटिस्ट लोक का दाखवतोय तर डॉक्टर हिरोमी शिन्या बऱ्याच लोकांनी कोलोनोस्कोपी बघितलं असेल. आपल्या आतड्यांमध्ये जो कॅमेरा टाकतात आणि आतड्याचं परीक्षण होतं, कोलोनोस्कोपीचा कॅमेरा या डॉक्टरांनी इन्व्हेंट केला आहे. यांनी 3.5 लाखापेक्षा जास्त कोलोनोस्कोपी केलेल्या आहे. हे अमेरिकन डॉक्टर आहे. पण यांचं एक पुस्तक आहे द एन्झाईम फॅक्टर. त्यांच्या 159 नंबरच्या पेजवर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय त्यांच्या न्यूयॉर्कच्या ऑफिसमध्ये केंगेन मशीन आहे. ते सुद्धा हे पाणी पितात आणि त्यांच्या पेशंटला सुद्धा हे पाणी देतात. कारण केंगेन वॉटरने त्यांनी काय लिहिलंय की हे पाणी हायड्रेशनसाठी, डिटॉक्सिफिकेशनसाठी आणि अँटीऑक्सिडंटसाठी सगळ्यात बेस्ट पाणी आहे. त्यांच्याच शिनिया डाएटच्या युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर त्यांच्याच व्हिडिओवरनं हे फोटोग्राफ घेतलेले आहेत की एक लेडीज आहे जिला कोलोनचा कॅन्सर आहे, सॉरी ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि कॉन्स्टिपेशन आहे. आता ह्या याच्यामध्ये काय झालंय की या लेडीजला 3 महिने पाणी पिल्यानंतर तुमच्या राईट साईडला जी इमेज दिसते आफ्टर 3 मंथ तुमचे कोलोन एवढे इम्प्रूव्ह झालेले आहे. तसंच कॅन्सरमध्ये किमोथेरपी दिली जाते. किमोथेरपीत ज्या कॅन्सरच्या पेशी जळतात त्याच्यावर चांगल्याही पेशी जळतात. तर हे जे कोलोन बघतात लेफ्ट साईडला बिफोर बऱ्यापैकी ग्रेइज झालेले आहे आणि 3 महिने पाणी पिल्यानंतरची ही रिकव्हरी इथं दिसते आहे. तर एवढे बेनिफिट या पाण्याचे आहेत. एक पुस्तक आहे हिलिंग इज व्होल्टेज. हिलिंग इज व्होल्टेज हे 3 शब्द काय सांगताय की तुम्हाला शरीराला जर हिलिंग करायचं असेल, चांगलं बनवायचं असेल तर त्याला -मिलीव्होल्ट लागतात आपल्याला रोजच्या रोज. आणि हा चार्ट काय सांगतोय मायनस सेल व्होल्टेज म्हणजे अँटीऑक्सिडंट पाणी, जो आपण कलर पाहिला होता डार्क गुलाबी कलर झाला ते अँटीऑक्सिडंट निगेटिव्ह पाणी. तर नवीन पेशी तयार करण्यासाठी -50 मिलीव्होल्ट आणि 7.88 म्हणजे अल्कलाईन पीएच लागतो. नॉर्मल फॉर किड्स लहान मुलांच्या नवीन पेशीसाठी -35, 7.61 म्हणजे अल्कलाईन पीएच लागतो. अडल्ट आपल्यासारख्यांना -25 मिलीव्होल्ट आणि 7.44 म्हणजे अल्कलाईन पीएच लागतो. आणि जेव्हा हा पोलॅरिटी चेंज होते, पॉझिटिव्ह पाणी आपण पाहिलं की आपलं जे पाणी ते ऑक्सिडाइज आहे, प्लस मध्ये आहे आणि त्यांचा पीएच हा सुद्धा ऍसिडिक आहे. हे आपल्या बॉडीत रोज जात आहे. म्हणून आपण आजकाल बघतोय की काहीही वाईट सवय नसलेले व्यक्ती सुद्धा कॅन्सरने जात आहेत. कारण त्यांच्या बॉडीमध्ये पित्त हा प्रकार वाढत चाललाय. त्यांना -मिलीव्होल्ट किंवा अँटीऑक्सिडंट भेटत नाहीये, त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन त्यांच्या बॉडीचं होत नाहीये. लास्ट प्रॉपर्टी यांना जी सापडली हे डिव्हाइस मध्ये बनवले असेल तर मायक्रो क्लस्टर. आता इथं तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. तुम्ही जर 2 स्पंज ठेवले तुमच्या समोर, एका स्पंजवर तुम्ही पाणी टाका साधं प्यायचं आणि एका स्पंजवर तेल टाका, तर तुम्हाला लक्षात काय येईल की तुमचं तेल नाही पाणी लवकर स्पंज मध्ये ऍब्झॉर्ब होत आहे. म्हणजे तेल काय आहे तुमचं घट्ट आहे, पाणी आहे पतलं. तसं इथं जे कोपऱ्यात दिसतं लेफ्ट हँड साईडला तर आपलं रेग्युलर पाणी जे आहे त्याची मॉलिक्युल साईज, पाण्याचा जो क्लस्टर असतो तो मोठा असतो 15 ते 25 साईजचा. आणि केंगेन मशीन मध्ये गेल्यावर तो जेव्हा आयोनाइज होतो त्याचे तुकडे होतात, वेस्ट पाणी आणि चांगलं पाणी, हा मॉलिक्युल तुटून फक्त 4 आणि 6 साईजचा म्हणजे छोटा होतो. आणि इथं तुम्हाला दाखवले मी राईट साईडला या पेशींमध्ये हा जो लाल मोठा ठिपका आहे
हा तुमचा नॉर्मल क्लस्टरचं पाणी आपल्या पेशींमध्ये लवकर ऍब्झॉर्ब होत नाही, त्यांना हायड्रेट करत नाही. पण हा जो पर्पल आहे हे तुमचं छोट्या क्लस्टरचं केंगेन पाणी आहे, हे तुमच्या पेशींमध्ये लगेच ऍब्झॉर्ब होतं, म्हणजे हायड्रेशन तुमच्या बॉडीला नीट भेटतं. आता हे हायड्रेशन जर म्हटलं तर लार्ज क्लस्टर आपल्या बॉडीमध्ये इझिली जात नाही, पण पतला क्लस्टर लवकर ऍब्झॉर्ब होतोय, हायड्रेशन नीट होतंय आणि आपल्या बॉडीमधले टॉक्सिन सुद्धा तो लगेच बाहेर काढतोय. आणि याच्या सुद्धा साठी म्हणजे याच्यासाठी सुद्धा इथं बघा साईडला दिलेलं आहे, डॉक्टर पीटर एग्रे यांना सुद्धा नोबेल प्राइज भेटलंय, की त्यांनी प्रूव्ह केलं आहे की पतलं पाणी आपल्या बॉडीसाठी फार बेनिफिशियल असतं आणि लार्ज क्लस्टरचं पाणी आपल्या बॉडीसाठी बेनिफिशियल नाहीये. आता याचा जर आपण डेमो बघूया येतं की पतलं पाणी आणि जाड पाण्याचा डेमो कसा असतो, तर तुम्हाला लगेच याची आयडिया येईल. 4 खाली ग्लासेस रखे हुए हैं। यहाँ पर आपके सामने मैंने 4 खाली ग्लासेस रखे हुए हैं और मैं ग्रीन टी लेता हूं। आप जानते हैं कि ग्रीन टी को जब पानी में डाला जाए तो पानी को गर्म करना पड़ता है और तभी जाकर ग्रीन टी एब्जॉर्ब हो पाती है। आइए हम यहाँ पर जब ग्रीन टी के अंदर एक नॉर्मल पानी डालते हैं, फिल्टर का, आरओ का या कोई भी बॉटल का, तो देखते हैं कि क्या वो एब्जॉर्ब हो पाता है। शायद नहीं। यहां पर मैं वो पानी डालने के बाद 1-2 बार उसे डिप भी करूंगा, लेकिन इससे भी कोई फर्क पड़ने वाला नहीं है। अब वो सेम ग्रीन टी बैग को मैं उठाकर दूसरे खाली ग्लास में रखता हूं और उसमें हम कैंगन वाटर डालते हैं। जैसे ही हम उसमें कैंगन वाटर डालेंगे तो आप देख सकते हैं कि उसने एब्जॉर्प्शन शुरू कर दिया, ग्रीन टी का कलर आना शुरू हो गया तुरंत ही। अब आप देखिए कि ये इसीलिए हुआ क्योंकि माइक्रो क्लस्टर वाला पानी है। हम ये सेम ग्रीन टी बैग को वापस एक और खाली ग्लास में रखते हैं और वहां पर वापस मैं नॉर्मल पानी डालकर देखता हूं कि शायद पहली बार में वो बराबर से ग्रीन टी बैग गीला ना हुआ हो, लेकिन आप वापस देखेंगे कि इसमें कोई कलर नहीं आ रहा है। और वही ग्रीन टी बैग को एक और बार एक और खाली ग्लास में हम रखेंगे, वहां पर वापस कैंगन वाटर डालते हैं और देखते हैं कि इस बार क्या रिजल्ट आ रहा है। क्या बात है, एक और बार आप देख सकते हैं कि वापस उसने कलर पकड़ लिया है। ये ग्रीन टी बैग को मैं हटा देता हूं और देखिए कि क्या डिफरेंस। इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पहिल्या ग्लासमध्ये लेफ्ट साईडला साधं पाणी टाकलंय ग्रीन टी बॅगवर, तर त्या ग्रीन टीचा अर्क त्याने ओढला नाही, ते पाणी क्लिअर आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये तीच ग्रीन टी बॅग ठेवलेली आहे, तिच्यावर केंगन वॉटर टाकलं, तर त्याने काय केलं, पतलं पाणी असल्यामुळे त्या ग्रीन टीचा अर्क लगेच ओढून घेतला. लोकांना डाऊट येतो की पहिल्यांदा पाण्याची बॅग आपलं ग्रीन टी बॅग नीट ओली झाली नाही पहिल्या ग्लासात, दुसऱ्यात ओली होती, म्हणून हीच ग्रीन टी बॅग त्यांनी तिसऱ्या ग्लासात टाकली, त्यात परत साधं पाणी टाकलं, तर ते पाणी जाड क्लस्टरचे असल्यामुळे त्याने परत ग्रीन टीचा एक्स्ट्रॅक्ट घेतला नाही आणि तीच ग्रीन टी बॅग चौथ्या ग्लासात ठेवली, परत केंगेनचं पाणी टाकलं, त्याने परत त्याचा अर्क घेतला. म्हणजेच पतलं पाणी जेव्हा तुम्ही पिणार तर तुम्हाला त्याचं हायड्रेशन लवकर भेटतं, तुमची तहान लवकर भागते. आणि हेच पाणी जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला वापरतात पतलं पाणी, तर तुमच्या अन्नातले जे न्यूट्रिशन आहे ते तुमच्या जेवणामध्ये उतरतात, ते तुमच्या रक्तामध्ये जातात, ते पूर्ण बॉडीमध्ये नीट ऍब्झॉर्ब होतात आणि आपल्या बॉडीत जे रोजच्या रोज टॉक्सिन्स तयार होतात हे पतलं पाणी लवकर बॉडीतनं डिटॉक्सिफाय सुद्धा करून घेतं. आता याच्यामध्ये बघा इथं ही स्लाइडच आहे की डॉक्टर व्हिक्टोरियस यांनी हे परत प्रूव्ह केलंय बॉडी ऍब्झॉर्प्शन, की फिल्टर बॉटल वॉटर आपण ज्या घरी रेग्युलर पितो ते आपल्याला फक्त 15 ते 20% हायड्रेट करतं, पण केंगेन वॉटर पतलं असल्यामुळे जवळपास 85 ते 95% आपल्या बॉडीला हायड्रेट करतं, म्हणजे नॉर्मल पाण्यापेक्षा 6 पट जास्त याची ऍब्झॉर्प्शन आणि हायड्रेशन पॉवर आहे. आणि या पाण्यामुळे तुमच्या ज्या मेडिसिन सुद्धा तुम्ही जेव्हा घेतात काही आजारांच्या, तर त्या मेडिसिन मधले सुद्धा अर्क तुम्हाला नीट ऍब्झॉर्ब व्हायला लागतात. तुम्ही जे सप्लिमेंट प्रोटीन्स विटॅमिन्स वगैरे घेतात तर ते सुद्धा प्रॉपर पतल्या पाण्यामधून गेल्यामुळे ते ऍब्झॉर्ब होतात. तुमची स्किन क्लिअर राहते, हेडेक सारखे तुमचे पचनाचे प्रॉब्लेम असू द्या, हार्टची हेल्थ असू द्या, आजकाल लोकांना क्रॅम्प खूप येतात, बरोबर की नाही, वाताचे प्रकार आहेत, एनर्जी लेवल अप राहतात, जॉईंटचं फ्लुइड मेंटेन राहतं, किडनी चांगली फंक्शन करते कारण की तिला लोड येत नाही फिल्टरेशनचा, पतल्या पाण्यामुळे टॉक्सिन्स बाहेर निघतात. तसे खूप काही बेनिफिट आहे. आणि हा जर डेमो तुम्ही समजला की प्रत्येक गृहिणी घरामध्ये सगळं बेस्ट क्वालिटीचं अन्न आणते, शिजवते, सगळे लोक तेच खातात, पण तरी सुद्धा ते अंगी लागत नाही त्याच्यातले न्यूट्रिशन, कारण की या जाड क्लस्टरमुळे ऍब्झॉर्ब होत नाही. म्हणून आपल्या बॉडीमध्ये चांगल्या महागड्या गोष्टी टाकून सुद्धा त्या पूर्ण ऍब्झॉर्ब न झाल्याने वेस्ट जातात. त्याच्यासाठी हे मायक्रो क्लस्टर पाणी तुम्हाला फार गरजेचं आहे. आता लास्ट जो आपल्याला डेमो याच्यात बघायचा आहे, शुद्ध शाकाहारी फॅमिली जे हॉटेलिंग करत नाही, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयी नाही,
दारू सिगरेट बाहेर असं कधी घेत नाही, असे सुद्धा लोक आपण कॅन्सरने जाताना बघतो आहे. तर आजच्या टायमाला ही जी लोक इथं शिंपडतायत फळभाज्यांवर, ते पेस्टिसाइड शिंपडतायत, गव्हर्नमेंटने कंपल्सरी पीपीई किट किंवा मास्क लावायला सांगितलं आहे. तर विचार हा करा की ही शिंपडलेली गोष्ट या माणसांसाठी श्वास घेतल्याने सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, म्हणून यांना मास्क वगैरे घालायला सांगितलंय. तर हे तर आपल्या बॉडीमध्ये जेवणातनं जातं, तर याचे तुम्हाला किती वाईट इफेक्ट होणार. तर या केंगिन मशीनचा आणखी काय बेनिफिट आहे, आणखी काय होतं की जेव्हा हे शिंपडलं जातं ना, हे पेस्टिसाइड हे ऑइल बेस असतात, चिकट असतात. म्हणजे हे एकदा फळभाज्यांवर शिंपडले गेले की जोराची हवा आली तरी ते चिकटल्यामुळे उडत नाही, त्या पाऊस आल्याने तेलचट असल्यामुळे ते धुतले जात नाही. पण घरात आपण जेव्हा फळभाज्या आणतो आणि गृहिणी ते नळाखाली धुवून टाकते, त्यांना वाटतं तिच्यावरचे पेस्टिसाइड गेले, पण ते ऑइल बेस आहे, ते साध्या पाण्याने धुतले जात नाही. तर हे केंगेनचं 11.5 पीएचचं पाणी या मशीन मधून निघतं, हायली अल्कलाइन. ते काय बेनिफिट करतं तो बघूया आपण. एक ऑयल लेते हैं वो हम यहाँ पर दोनों ग्लासेस में पहले एक ऑयल लेते हैं। वो कोई भी ऑयल हो सकता है, तिल का तेल, सरसों का तेल। अब ये जो ऑयल है वो ऑयल पेस्टिसाइड्स के रूप में हमारे सब्जियों के ऊपर लगा रहता है। जब आप सब्जियों को नॉर्मल पानी में वॉश करते हैं तो आप देखिए नॉर्मल पानी में ऑयल और पानी अलग अलग हो जाएगा, ऑयल ऊपर तैरने लगेगा। नॉर्मल पानी के पास पावर ही नहीं है उस ऑयल को कुछ करने का या चेंज करने का, मगर स्ट्रॉन्ग कैंगन वाटर जो 11.5 पीएच का है वो जैसे ही मैं ऑयल में डालूंगा तो वो उसे एमल्सिफाई कर देगा, ऑयल के मॉलिक्यूलर स्ट्रक्चर को तोड़ देगा। तो जब आप अपनी सब्जियों को 11.5 स्ट्रॉन्ग कैंगन वाटर में वॉश करेंगे तो वो ऊपर से ऑयल बेस्ड पेस्टिसाइड्स को हटा देगा, उसे एमल्सिफाई कर देगा और आपके बॉडी में कैंसरस पेस्ट इथं जे दिसतं आहे हे एवढ्यासाठी की पहिल्या ग्लासामध्ये या तेलामध्ये आपलं रेग्युलर पाणी गेलं आहे, आरोचं असो, भाजी धुवायचं, नळाचं पाणी. तर तेल आणि पाणी मिक्स झाल्याने तेल तरंगायला लागलं. पण याच मशीन मधून 11.5 पीएचचं हायली अल्कलाइन पाणी भेटलं आहे. हे व्हेजिटेबल वॉश साठी येतं. जेव्हा आपण या पाण्याने फळभाज्या धुतो तर त्याच्यावर ऑइल बेस्ड पेस्टिसाइड असतात, ते ब्रेक होऊन जातात, ते इमिडिएटली धुतले जातात. आणि आपल्या बॉडीमध्ये रोजच्या रोज जे पेस्टिसाइड जातात फळभाज्यांमधले, ते जवळपास 80 ते 90% तिथंच धुतले जातात. मी 80 ते 90% का म्हटलं, वरच्या गोष्टी धुतल्या जाऊ शकतात, पण जे फळभाज्यांमध्ये इंजेक्शनने किंवा ऑलरेडी ऍब्झॉर्ब झालेलं आहे ते तर काही इझिली निघणार नाही. पण हे पूर्णपणे आपल्या बॉडीत जाण्यापेक्षा जर 70-80% जर हे वॉश होऊन गेलं तर आपण कॅन्सर पासून, बऱ्याच आजारांपासून, रोगप्रतिकार शक्ती हलवण्यापासून आपण बऱ्यापैकी निरोगी राहू बॉडी शकतो. में कैंसरस पेस्टिसाइड नहीं जाने देगा। हम यहाँ पर आता याच्यामध्ये बघा, इथं दिलेला आहे एक लेख, साधारण 2 महिन्यापूर्वीचा आलेला आहे दिल्लीमध्ये, की बाहेरच्या देशामध्ये तुमच्या ज्या आपल्या फळभाज्या जातात भारतातल्या, त्या रिजेक्ट झाल्या, कारण की त्या फळभाज्यांवर परमिसिबल लिमिट पेक्षा 750 पट जास्त पेस्टिसाइड शिंपडलेलं होतं. एवढं पेस्टिसाइड बाहेरच्या देशांमध्ये त्यांनी रिजेक्ट केलं चेक केल्यावर. आणि आपण भारतामध्ये काय म्हणतो की आम्ही सगळं चांगलं आणतोय आणि तरी सुद्धा आम्हाला ऍसिडिटी, युरिक ऍसिड, कॅन्सर किंवा इनडायजेशन, अपसेट स्टमक म्हणजे पोट नीट काम नाही करत आहे, हे सगळे इश्यू काय येत आहेत. तर याचं कारण आहे हेवी यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड ऑन फ्रूट अँड व्हेजिटेबल. मग हे सगळे वॉश 80 to 90% या केंगेनचं 11.5 पीएचचं पाणी वॉश करून टाकतं, त्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट भेटतो. या मशीन मधून जे वेस्ट पाणी येतं, मी तुम्हाला बोललो की मशीन पाण्याला सेपरेट करतं, तर जेव्हा अल्कलाइन पाणी हे तुम्हाला काढून देतं तर सेपरेट काय झाले, ऍसिड. तर आता नशिबाने असं घ्या की ऍसिड हे आपल्या इंटरनल बॉडीसाठी जर पिले गेले तर आपल्याला कॅन्सर आणि आजारी पाडतात. पण जर आपण हे जर बघितलं आपली त्वचा, तर त्वचेचा जो नॅचरल पीएच आहे तो 6 असतो, म्हणजे आपली त्वचा आहे ऍसिडिक. आणि जे वेस्ट पाणी निघतं हे वेस्ट पाणी आपल्या त्वचेसाठी अमृत आहे, म्हणजे या मशीन मधलं कोणतंच पाणी वेस्ट जात नाही. तर जेव्हा तुम्ही या मशीन मधलं वेस्ट पाणी तुमच्या केसांसाठी, त्वचेसाठी क्लिन्झिंग म्हणून, मेकअप रिमूव्हर, टोनर, सॅनिटायझर म्हणून वापरू शकतात. आणि हे तुमच्या त्वचेला सुद्धा चांगलं ठेवतात. कोणाला आयडिया असेल, माहिती पाहिलं का तुम्हाला माहिती नाही, पण आधीचे ऍक्टर ऍक्ट्रेस काय करायचे, बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करायचे. आणि बिस्लरीचं पाणी, हे जे 20-20 लिटरचे जार आहे, हे नॅचरली ऍसिडिक असतात पाणी. आणि त्यामुळे त्यांचे, तुमचे केस आहे ना ते म्हणजे कंडिशनिंग होऊन जातात, स्किन चांगली राहून जाते. तर ह्या मशीन मधलं पाणी जे येतात ते तुम्हाला वेस्ट पाणी सुद्धा कामाचे आहे.
त्वचेचे काही विकार असतील तुमचे, एक्झिमा असू द्या, विटिलिगो पांढरे डाग असू द्या, सोरायसिस असू द्या, सगळ्या गोष्टींवर हे पाणी शिंपडलं तर इव्हन त्वचेवर सुद्धा त्याचे चांगले बेनिफिट आपण बघितलेले आहे. आता हे मशीन मी जसं तुम्हाला सांगितलं, तर हे आयोनायझेशन आहे मशीन, हे कोणत्याही प्रकारचं फिल्टरेशन किंवा आरओ सिस्टीम नाही. इथं जे राईट साईडला दिसतो चेंबर, या प्लेट्स आहेत बघा मोकळ्या केलेल्या. माझ्या हाताच्या साईडच्या या मशीन मध्ये 7 प्लेट असतात. या टायटॅनियमच्या प्लॅटिनम कोटेड प्लेट आहे. आज सोन्यापेक्षा महागडा धातू आहे तुमचा प्लॅटिनम. त्यामुळे या मशीनच्या ज्या प्लेट आहेत या पेटंटेड आहे. एकमेव अशा आहेत की त्या पेटंटेड आहे, मेडिकली अप्रूव्ड आहे. आणि या प्लॅटिनम मुळे या प्लेट्सची, या मशीनची जी लाईफ आहे ती 25 वर्षाची आहे. आणि आयोनायझेशन प्रोसेस आहे. मशीन मध्ये पाणी गेलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन वेगळे होतात आणि प्यायचं आणि ऍसिडिक पाणी हे वेगळं करतात. आता या मशीन मध्ये मी तर दाखवतोय हे जे मशीन आहे HD501, जे किलिंग कॅन्सर नॉट पीपल मध्ये दाखवलंय. माझ्या घरात सुद्धा हे HD501 डिव्हाइस आहे. रोहित म्हणा, मनीषा मॅडम म्हणा, सगळ्यांच्या घरात, चंचलताई सगळ्यांच्या घरात हे केंगन वॉटरचं HD501 डिव्हाइस इन्स्टॉल केलेलं आहे. इथे जर आपण बघितलं कलर वाईज, तर पर्पल कलर जे आहेत ना, हे एकच बटन दाबलं की 8.5 pH, 9 pH, 9.5 pH. तुमचं 8.5, 9 आणि 9.5 म्हणजे तुमचं कुकिंगचं आणि पिण्याचं पाणी या मशीन मधून निघतं. हे सेंटरला जे ग्रीन कलरचं बटन दिसतंय हे तुमचं क्लीन आणि न्यूट्रल पीएचचं पाणी आहे. हे 5 वर्षाच्या आतली लहान मुलं की ज्यांचं शरीर अजून अल्कलाईन असतं त्यांना पिण्यासाठी, आणि तुमच्या घरात जर काही औषधी घेतल्या जातात तर त्या औषधी घेण्यासाठी, आणि चुकून जेवताना कोणाला पाणी लागत असेल तर जेवताना पिण्यासाठी हे पाणी आहे. हे जे पिवळं बटन आहे हे तुमचं ब्युटी वॉटर आहे. दॅट इज गुड फॉर स्किन, हेअर, तुमचं फरशी पुसण्यासाठी, झाडांसाठी, कुत्र्या मांजरांसाठी, पिण्यासाठी. हे पाणी सुद्धा तुम्हाला याच्यातनं भेटतं. आणि सगळ्यात शेवटचं जे ऑरेंज बटन आहे, हे बटन दाबलं की या पांढऱ्या पिण्याच्या पाईपातनं 11.5 pH भाजीपाला धुण्याचं, फळ धुण्याचं पाणी जे आहे ते निघतं 11.5 pH. आणि वेस्ट पाईपातनं 2.5 pH स्ट्रॉंग ऍसिडिक पाणी जे सॅनिटायझर म्हणून कामात येतं, स्टरलाइज करण्यासाठी, सॅनिटाईज करण्यासाठी. म्हणजे इथं काय, फक्त बटन दाबाने तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाणी पाहिजे ते पाणी या मशीन मधून तुम्हाला भेटतं. केंगनच मशीन का घ्यायला हवं लोक विचारतात. तर आज साधी गोष्ट आहे की आज भल्यापणे पहिल्यांदा बघतोय, पण जॅपनीज कंपनी म्हणजे जॅपनीज टेक्नॉलॉजी ही हिला आज पण भारत काय जगातली कोणतीच कंट्री टक्कर देत नाही, कारण की जॅपनीज टेक्नॉलॉजी एवढी प्रूव्हन असते, ते कॉम्प्रोमाइज करत नाही. 1974 हे इन्व्हेंट झालंय, 50 रिसर्च सुरू झाला, पण 74 ते 2024 50 वर्ष याला ऑलरेडी मार्केटमध्ये झाले. जागतिक पातळीवर 172 देशांमध्ये या पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. 6,500 पेक्षा जास्त डॉक्टर्स, जपा सर्टिफिकेट म्हणतात त्याला, त्यांनी त्याला अप्रूव्ह केलेलं आहे. हे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे. म्हणजे या मशीन मधला एकूण एक वॉशर पार्ट आणि पार्ट जपानला ओसाका फॅक्टरीमध्येच बनतो. हे इकडनं तिकडनं आणून असेंबल करून विकत नाही. अमेरिकेचं वॉटर क्वालिटी असोसिएशनचं गोल्ड सील याला 4 पेक्षा जास्त वेळा भेटलेलं आहे, जे बऱ्याच डिव्हाइसला भेटत नाही. हे मेडिकल ग्रेड डिव्हाइस आहे आणि याला मशीनला 25 वर्षाचं लाईफ आहे, 5 वर्षाची वॉरंटी आहे. आता याच्यामध्ये आपण जर इथे विचार केला, आता आपण खऱ्या मेन पार्टवर आलो. या कंपनीचे साधारण 4 मॉडेल आहेत, 277, 297, 343 आणि 3,97,000. बरं, याच्या किमती एवढ्यासाठी वाढल्या आहे की याच्यामध्ये खाली बघा 7 प्लेट, 7 प्लेट, 8 प्लेट आणि 12 प्लेट एवढं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता या 12 प्लेट, मग याच्यामध्ये प्लेट का वाढवल्या तर एक लक्षात घ्या की जेवढ्या जास्त प्लेट असतात तेवढी जास्त दिवस या पाण्याची लाईफ असते. कारण की पाणी जरी आपण काढलं तर या पाण्याला सुद्धा हवा लागणार आहे. बॉटलमध्ये भरलं ही अर्धी बॉटल पाणी, तर अर्ध्याच्यात काय हवा, तर याला सुद्धा हवा लागते. आणि जेवढ्या जास्त प्लेट तेवढ्या अँटीऑक्सिडंट पॉवर जास्त दिवस तुम्हाला भेटते. पण आता नॉर्मल व्यक्ती जेव्हा आपण बघतो याला, तर विचार काय करतो, अरे बाबा हे तर डिव्हाइस महाग आहे. मी पण पहिल्यांदा बघितलं, मलाही वाटलं की महाग आहे डिव्हाइस, पण हे खरंच कॉस्टली आहे का आपण बघूया. कारण की या जगामध्ये कॉस्ट ही गरजेनुसार ठरते. आता हे जे पहिलं मॉडेल आहे जे आमच्या घरामध्ये 277 विथ शिपिंग आपल्याला 278,500 ला जातं, हे जर मी डिव्हाइस बघितलं आता, तर हे डिव्हाइस जर तुम्हाला म्हटलं तर पहिलं जे म्हटलं याला, तर या डिव्हाइसला 25 वर्षाची लाईफ आहे. म्हणजे पर इयर याची कॉस्ट आली 11,140. 365 डिव्हाइसने डिवाइड केलं तर 31 रुपये पर डे.
एका घरात 4 मेंबरने जरी हे पाणी पिलं तर 8 रुपये पर फॅमिली मेंबर, आणि एका फॅमिली मेंबरला अंदाजे रोज 4 लिटर पाणी लागतं. त्या तुमचं स्वयंपाकाचं असो का पिण्याचं असो, म्हणजे पर लिटर 2 रुपये फक्त कोणत्याही क्वालिटीचं पाणी. औषधी प्यायला म्हणजे औषधीसाठी घ्या, स्वयंपाकासाठी घ्या, पिण्यासाठी घ्या, स्किन आणि हेअर साठी घ्या, किंवा तुमचं सॅनिटायझर भाजीपाला धुवायसाठी. पण हे 2 रुपये प्रति लिटर पाणी आहे. अगेन्स्ट आपण एक बिस्लरीची बॉटल घेतो 20 रुपयाची, त्यात खूप मायक्रोप्लास्टिक आहे, तिच्यामध्ये ऍसिड्स पण आहे, सगळं आहे, ते पाणी ऑलरेडी ऑक्सिडाइज आहे. पण 20 रुपयाच्या बॉटल मधलं एक घोट सुद्धा आपण फेकत नाही, कारण आपण ते 20 रुपयाला विकत घेतलेलं आहे. आता मी एक काम करतो, हे जे सगळे पार्टिसिपेंट आहेत ना, तुम्ही लोक अनम्यूट करा. सगळी लोक अनम्यूट करू शकतात. मला 1-2 प्रश्न करायचे, सर्वजण अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. आता मला एक उत्तर द्या, इथं जे फर्स्ट टाइमर बसलेले आहेत, तर हे जे डिव्हाइस आहे वरती कोपऱ्यात 2,78,500 ठेवलेलं, आणि एक खाली लाल कलरचं डिव्हाइस आहे, याच्यातलं कोणतं डिव्हाइस महाग आहे? एक वरती केंगनचं डिव्हाइस आहे आणि एक खाली लाल कलरचं 4 चाकी डिव्हाइस आहे. कोणतं डिव्हाइस ऍक्च्युली महाग आहे? लाल कलर. लाल कलर. आता मला काय, मी अगेन्स्ट नाहीये, कार फोन असणं चुकीचं नाहीये, पण माझा पुढचा प्रश्न आहे की हेल्दी वॉटर, चांगल्या क्वालिटीचं पाणी पिणं रोजच्या रोज हे ऑप्शन आहे की नेसेसिटी आहे? रोजच्या रोज हेल्दी पाणी पिणं हे ऑप्शनल आहे की गरजच आहे रोजची पिणं? नेसेसिटी. नेसेसिटी आहे, गरज आहे. कारण का, मी साध्या भाषेत सांगतो की एखादा व्यक्ती आजारी पडतो सिव्हिअर, की तो तोंडाने जीव पण शकत नाही, तर डॉक्टर ग्लुकोजच्या रूपात पाणी चढवतो, पण त्याला पाणी द्यावंच लागतं, डिहायड्रेशन करून चालत नाही. त्यामुळे मला काय म्हणायचंय की जेव्हा तुम्ही पहिली स्लाइड बघितली ही या मशिनींच्या किमती, तर महाग का वाटलं की पहिल्यांदा आपण या मशीन आणि किमती बघितल्या, आणि याला अजूनही सगळा डेमो बघितल्यावर आपण आरओच्या कॉस्ट बरोबर कम्पेअर केलं. आणि मी सुरुवातीला सांगितलं की आरओ ही जी टेक्नॉलॉजी आहे ही थांबते तेव्हा ही आयोनायझर टेक्नॉलॉजी सुरू होते. त्यामुळे कंपॅरिझन योग्य मी का केलं खाली कारचं, आणि कसं की कार जेव्हा आपण घेतो तर तिला 15 वर्षाचं आरटीओ सर्टिफिकेट असतं, 2 व्हीलर असलं तरी तेच असतं, पण आपल्याला ती कॉस्ट वन टाइम भरावी लागते, किंवा आपण 4-5 वर्षाचा ईएमआय घेतो, कार असो गाडी असो. पण हे 15 वर्ष चालणारी गोष्ट आहे, म्हणून तुम्ही तिच्यामध्ये पैसे अरेंज करतात. तसं एक डिव्हाइस घरातला छोटा बच्चो सुद्धा 6 महिन्यानंतरचा त्याचं अन्नप्राशन झालेलं आहे, टिल डेथ, एखादा वृद्ध असेल घरामध्ये, सगळ्यांना रोज पाणी प्यायला लागतं, आणि पाणी प्यायला काही साईड इफेक्ट नाहीये. तर आपल्याला हेल्दी वॉटर पिणं हे ऑप्शन नाहीये, रोजची गरज आहे. आणि मी हा प्रश्न का केला की कार तुमच्या घरात असणं चुकीचं नाहीये, पण लक्झरी पेक्षा आपल्याला नेसेसिटीवर आधी लक्ष घालावं लागतं. साधारण 200 वर्षापूर्वी जेव्हा रथ घोडे गाड्या चालायच्या, तेव्हा तहान लागली की माणूस पाणी प्यायचा. आजच्या टायमाला सुद्धा तहान लागलं की माणूस पाणी पितो, आणि 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर तहान लागली की माणूस पाणीच पिणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाहीये पाण्याला, बरोबर की नाही? आणि एवढी शुअरिटी की येणाऱ्या काही वर्षांमध्ये पाण्याची क्वालिटी आणखी बिघडेल, अन्नाची बिघडते. मग आपल्याला चांगलं पाणी जर नाही पिलं, जे 70% आहे, आणि इथं सगळी लोक आहे, हा थोडासा विनोद वाटेल तुम्हाला की जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जातात, फिरतात वगैरे, कोणाकडे जातात, तर घरी आल्यावर मिसेस तुम्हाला हा प्रश्न करते की त्यांच्याकडे तुम्ही काय खाल्लं. मिसेसने कधी हा प्रश्न केलाच नाही, त्यांच्याकडे कोणतं पाणी पिलं. पण वास्तविक आपण जेव्हा बघतो की माणूस आजारी पडतो तर कशामुळे पडतो, रोगप्रतिकार शक्ती खालावते, मग ती 2च गोष्टीने कमी होते, एक तर वातावरणातले बदल जे आपल्या हातात नाहीये, आणि एक पाण्याचा बदल. आपल्याला हेल्दी पाणी पिणं गरजेचं आहे. आणि इथं लोक काय करतात, या मशीनला बघितल्या बघितल्या काय करतात की त्याचा इम्पॉर्टन्स येणाऱ्या काही वर्षांमधला समजून घेत नाही आपण, बाबा याचा इम्पॉर्टन्स काय आहे. आता हे तर सगळं आपलं झालं इन जनरल, माझं डिस्कशन. हे खाली मी आयफोन ठेवलाय, बुलेट ठेवलीये किंवा कार ठेवलीये. जेव्हा लोकांना ही गोष्ट घ्यायची असते ना, हे जास्त रिसर्च नाही करत, पैसे अरेंज करतात, घेऊन मोकळे होतात. पण जेव्हा केंगेन डिव्हाइस घ्यायचं असतं, जे 1950 ते 74, 24 वर्ष रिसर्च झालंय, 20 वर्ष हॉस्पिटलला वापरलं गेलंय, 50 वर्ष मार्केटमध्ये, त्या डिव्हाइस साठी आपण स्वतः सायंटिस्ट बनतो. हे असंच आहे का, ते तसंच आहे का? तर इथं तर माझा डेमो संपलेला आहे. मी तुम्हाला 2-3
काही व्हिडिओ दाखवतो इथं, आणि हे व्हिडिओ दाखवल्यावर मी तुमचे क्वेश्चन आणि आन्सर घेतो, म्हणजे आपला इथं डेमो फिनिश होणार. मी स्क्रीनशॉट ऑफ करतोय. हा जो व्हिडिओ आहे हा बघा, आरोचं पाणी का डेंजरस आहे. आता मी क्या सांगतो. आपके घर में भी आरओ है? रोहित, आवाज येत होता? हो येतोय. फुल स्क्रीन करशील फक्त. हो, करतो. क्या आपके पानी में मिनरल्स हैं? आरओ के शुद्ध पानी से सावधान, क्योंकि आरओ का पानी साफ तो है, लेकिन उससे भी बड़ा सवाल ये है कि वो आपकी सेहत के लिए सेफ है या नहीं। जरूरी नहीं है कि आरओ का पानी पीने के लिए सबसे सेफ हो, या आपकी सेहत को नुकसान भी पहुंचा सकता है। विशेषज्ञों की इस चेतावनी पर डब्ल्यूएचओ ने भी चिंता जताई है, क्योंकि आरओ फिल्टर पानी से उन मिनरल्स को भी निकाल देता है जो शरीर के लिए जरूरी है। रिपोर्ट्स के मुताबिक लंबे समय तक आरओ का पानी पीने से शरीर में कैल्शियम, मैग्नीशियम, पोटेशियम जैसे खनिजों की कमी हो जाती है। यही कारण है कि आरओ का पानी सेहत पर बुरा असर डाल सकता है, और ऐसा हुआ भी है। दरअसल चेकोस्लोवाकिया और स्लोवाकिया में 5 साल तक पीने के लिए आरओ का पानी अनिवार्य कर दिया गया, जिसके बाद वहां खनिजों की कमी की वजह से लोगों में हेल्थ प्रॉब्लम्स बढ़ गई। आरओ का पानी पीते रहने से शरीर में मिनरल्स नहीं पहुंचे और लोगों को शरीर में दर्द, मांसपेशियों में थकान, यहां तक कि याददाश्त में कमी की शिकायतें होने लगी। और इसलिए डब्ल्यूएचओ ने भी फिल्टर किए गए पानी में टीडीएस का एक स्तर बनाए रखना बेहद जरूरी बताया। डॉक्टरों का मानना है कि पीने के पानी में 200 से 250 मिलीग्राम टीडीएस तो होना ही चाहिए। लेकिन यहाँ दोहरी समस्या है, अगर आरओ फिल्टर्ड पानी पीते हैं तो भी दिक्कत, और बिना फिल्टर का पानी पीते हैं तब भी शरीर में बीमारियों का खतरा बढ़ जाता है। ऐसा इसलिए क्योंकि आज के समय में ज्यादातर जगहों पर साफ पानी की सप्लाई ही नहीं है। कई जगह तो ग्राउंड वाटर भी दूषित है। तरह तरह से मिट्टी के अंदर केमिकल्स जा रहे हैं, जिनसे धरती का सिस्टम ही खतरे में आ गया है, क्योंकि शहरों में बसी बड़ी आबादी आरओ का पानी इस्तेमाल कर रही है। वाटर प्यूरिफायर आज हर घर का हिस्सा बन गए हैं। तो ऐसे में सवाल ये है कि जब आरओ का साफ सुथरा पानी भी सेहत के लिए हानिकारक है, तो फिर कौन सा पानी पीने लायक है? दरअसल आरओ फिल्टर पानी से वो जरूरी मिनरल्स निकाल देता है जो शरीर में एनर्जी के लिए बेहद जरूरी हैं। डब्ल्यूएचओ का मानना है कि पानी में टीडीएस की मात्रा का होना भी जरूरी है, लेकिन ये टीडीएस होता क्या है पहले वो समझ लीजिए। टीडीएस का मतलब है टोटल डिसॉल्व्ड सॉलिड, यानी पानी में प्राकृतिक रूप से मौजूद मिनरल्स। पानी में जितना ज्यादा टीडीएस होगा, पानी उतना हानिकारक होगा। विशेषज्ञों के मुताबिक पानी का टीडीएस लेवल 900 से ऊपर है तो वो बेहद नुकसान पहुंचा सकता है। ऐसे में इस पानी को साफ करने के लिए आरओ का इस्तेमाल किया जाता है, जो पानी से मिनरल्स निकाल देता है, जबकि पीने के पानी में प्रति लीटर 200 से 250 मिलीग्राम टीडीएस होना जरूरी बताया गया है। इनिशियली आपको प्योर वाटर तो मिल रहा है, इसमें कोई डाउट नहीं है, बट अलॉन्ग विद दैट प्योर वाटर जो हमें एसेंशियल मिनरल्स हैं वो हमें नहीं मिल रहे, जो कि लॉन्ग टर्म यूजेस की वजह से हमें बॉडी में हेल्थ रिलेटेड कॉम्प्लिकेशंस होने स्टार्ट हो जाते हैं। अब यहाँ आश्रम में एक कांगन वाटर करके वो भी रखा है, कांगन पानी करके वो पीएच लेवल उसका बढ़ता है, तो जापान से वो आया एक मशीन, यहाँ पर वो भी लगाया हुआ है अपने आश्रम में। वो मशीन में यही करता है, वो पानी को अल्कलाइन बनाता है। सिखाओ। अच्छा, दूसरी बात है, हमारा जो खाना खाते हैं ना, इसमें सब एसिडिक होता। जितना एसिडिक खाना खाते हैं, ये बीमारियों के लिए हम रास्ता खोलते हैं। धीरे धीरे जोड़ों का दर्द, पेट का दर्द, सिर का दर्द, सब जगह का दर्द। तो इसके साथ अल्कलाइन जो कहते हैं वो साथ में जाना चाहिए। तो अल्कलाइन वाटर भी, पानी भी पीना, मगर वो पानी भोजन से 1 घंटे पहले या भोजन के 1 घंटे बाद पीते रहने से क्या होगा, हमारे शरीर में जो एसिड बनता है, हमारा ब्लड वो अल्कलाइन होने लगता। अल्कलाइन ब्लड होते ही शरीर की काफी बीमारियां दूर होती। वडिलांना पॅरालिसिस झाला होता। हा व्हिडिओ फार नीट बघा, पुण्यातला व्हिडिओ आहे आणि या व्यक्तीचं तुम्हाला बॅकग्राऊंड समजेल तेव्हा समजेल की केंगेन का गरजेचं आहे. घरात आरो सगळेच वापरतात. वडिलांना पॅरालिसिस झाला होता
आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना गावाकडनं मी पुण्याला आणलं आणि त्यांना मी केंगनचं पाणी दिलं. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल याच्यावरती, दिसेल, काही प्रॉब्लेम नाही. हे तिथं हा कॅमेराकडे हे पाय पण उचलत नाही त्यांना, एक राईट साईडचा पाय आणि एक हात राईट साईडचा. हे माझ्या घरचा फो आहे, मी घरी त्यांना ह्याच्यावरनं चालवत होतो. मला वाटतं बऱ्यापैकी दिसतंय हे. हां, आता तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो मी नेक्स्ट 1 मिनिटामध्ये. हे बघा, हा म्हणजे हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवले मी. हा सगळा इफेक्ट केंगनच्या पाण्याचा आहे आणि मला वाटतं की आतापर्यंत सगळ्यांनी मला हे मोटिवेशन मिळालं आहे. सगळ्यांनी छानपैकी टेस्टिमोनियल्स दिले. त्यांनी हे मी स्वतः एक्सपिरियन्स केल्यानंतर मी युरेका फोर्समध्ये पाण्याच्याच इंडस्ट्रीजमध्ये झोनल मॅनेजर होतो आणि तिकडे आम्ही आरो मशीन विकायचो. पण ज्या वेळेला ह्याच्यावरती मी बऱ्यापैकी नाही का अभ्यास केला आणि दिस इज द राईट प्रोडक्ट, दिस इज द करेक्ट पाणी देणारं मशीन म्हणून आपल्या ह्युमन बिईंगला हे सेल्सवरती काम करतं. थोडक्यात तुमचे युरेका फोर्ब्स जी तुमची प्रॉपर कंपनी आहे त्याचे आरो सुद्धा महाग आहेत. या कंपनीचे झोनल मॅनेजर आहे, हे आरो विकण्याचं काम करायचे आणि झोनल मॅनेजर असल्यामुळे. पण ही स्वतः यांच्या बाबांचा पॅरालिसिसचा तुम्ही रिझल्ट पाहिला आणि ही व्यक्ती डेफिनेटली प्रमोट करते की बेस्ट पाणी जर कोणतं तुम्हाला प्यायचं असेल पूर्ण फॅमिलीला तर हे केंगन वॉटर आहे. आणि ते बघा पुढे काय म्हणतात. हे एक्सपिरियन्स मी माझ्या वडिलांना पाणी देऊन बघितला आणि त्यानंतर मी आजच्या परिस्थितीला 100% फुल टाइम केंगन करत आहे. आणि बेसिकली ज्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना ट्रीटमेंट दिली, राईट, ते डॉक्टर म्हणले की माझी ट्रीटमेंट सोडून अजून काही करता का तुम्ही? तर मी म्हणलं सर मला तुम्हाला 15-20 मिनटं वेळ द्यावा लागेल. तर ते म्हणले ठीक आहे. मी त्यांच्याकडे सगळा डेमो द्यायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की मला एक मशीन बसव. देखो स्विच ऑफ स्विच. हा व्हिडिओ बघितल्यावर 1.5 मिनिटाचा तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर होतील. कारण की हा व्हिडिओ डॉक्टर विजय सुरासे हे हृदयरोग तज्ञ ज्युपिटर हॉस्पिटल मधले. म्हणजे आपण लोक म्हणतात ना की केंगन म्हणजे अल्कलाईन पाणी प्यायला पाहिजे का, त्याची सवय लागते का, त्याचे काही साईड इफेक्ट आहे का, तर या व्हिडिओ तुमचे सगळे डाऊट क्लिअर होणार. फिनोमेना ऐसा कुछ नहीं रहता. देखो स्विच ऑफ स्विच ऑन फिनोमेना ऐसा कुछ नहीं रहता. यानी ये पानी चालू किया तो इसका एडिक्शन हो गया, वो पानी चालू किया तो उसका एडिक्शन हो गया. पानी पानी होता है, पानी मैच हो जाता है बॉडी में. हमारी बॉडी के सेल्स है पानी के साथ एडजस्ट हो जाती है. तो आज आपने केंगन वाटर या तो अल्कलाइन वाटर लिया, कल आपने न्यूट्रल पीएच के लिया, फिर आपने फिर दूसरा पानी लिया, तो बॉडी एकदम ऐसा कुछ रिवोल्ट करेगी, ऐसा नहीं रहता है. और शरीर के अंदर जो मांसपेशियां सेल्स होती है उनको उनकी जो ग्रोथ पालन पोषण रहता है, न्यूट्रिशन रहता है, उसके लिए सबसे जरूरी होता है अल्कलाइन वाटर. और इसी वातावरण में अल्कलाइन वातावरण में सेल की ग्रोथ अच्छी होती है और उनका लाइफ ज्यादा होता है. इसलिए साइंस और वैदिक काल से अल्कलाइन वाटर को महत्व है. आप गंगोत्री का पानी लीजिए, उसका स्टडी करेंगे तो आप अल्कलाइन वाटर पाओगे. तो इसी शास्त्र का इस्तेमाल करके अल्कलाइन वाटर का इस्तेमाल साइंटिफिक वर्ल्ड भी करता है. अल्कलाइन वाटर में एजिंग कम होती है, शरीर की अपनी ग्रोथ अच्छी होती है, बीमारियों से हम दूर रहते हैं. अंदर प्रॉपर हाइड्रेशन जो सेल का होता है, सेलुलर लेवल का, वो अल्कलाइन वाटर से अच्छी तौर पे होता है. एसिडिक वाटर के कारण एसिडिटी, कम उम्र में मधुमेह या तो डायबिटीज, हाइपरटेंशन का आप लोग को प्रादुर्भाव हो जाना, और कम उम्र में हमारी हड्डियां जो है कमजोर हो जाना, या तो फिर कम उम्र में हार्ट की बीमारी हो जाना, कैंसर्स, ऐसी डेंजरस बीमारियां दिख के आती है. तो अल्कलाइन वाटर सबसे महत्वपूर्ण है खुद के शरीर को निरोगी रखने के लिए और बीमारियों से दूर रखने के लिए. और बीमार मरीज भी अगर ये शुरू करता है तो उनकी बीमारियों का रिवर्सल भी पाते हैं लोग. काफी बार हम देखते हैं कि अल्कलाइन वाटर का सेवन करने के बाद बीमारियां भी निकल सी जाती है शरीर में से. क्योंकि जो बीमार शरीर की सेल्स होती है, कैंसर की सेल्स है या तो फिर कोई भी बीमारी का इन्फेक्शन का एरिया है, उसमें अगर अल्कलाइन वाटर का माहौल मिला तो बीमारी अच्छी हो. Completely